हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्सेप्शन हँडलिंगचे जे काय आपण प्रोग्राम बघणार होतो पार्ट 2 मध्ये. जो मी पार्ट 1 अपलोड केलेला आहे, हा पार्ट 2 आहे. याच्यामध्ये आपण सर्व प्रोग्राम बघणार आहोत. तर फ्रेंड्स, आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की एक्झामला कोणते क्वेश्चन विचारणार आहेत. खूप जणांचा कमेंट आहे तुम्हाला, सर IMP द्या, IMP द्या. जे काय हे मी क्वेश्चन्स तुम्हाला देतोय ना स्टार्टिंगला की कोणते कोणते एक्झामला येणार आहेत, हे तुमचे IMP क्वेश्चन आहेत. तर नोट डाऊन करत चला की कोणते कोणते क्वेश्चन एक्झामला येणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोग्राम बघणार आहोत. ओके, तर हे सर्व क्वेश्चन एक्झामला विचारतात. तर समर 25ला पण येतो, विंटर 24ला पण आलेला आहे, समर 24ला पण, विंटर 23, समर 23, समर 19, विंटर 19, सर्वरमध्ये क्वेश्चन येतो एक्झामला. तर हा क्वेश्चन आहे ना फ्रेंड्स, याच्या टाईपचं क्वेश्चन एक्झामला 100% येणार आहे. नोट डाऊन करून घ्या कुठेतरी, लगेच नोटबुकमध्ये लिहायला सुरुवात करा. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही अजून पण व्हिडिओ लाईक केला नसेल ना फ्रेंड्स, तर मला वाईट वाटणार आहे. कमेंट तर तुम्ही काय करतच नाही, कोण करतोय कोण नाही करत असं मला वाटतं की माझ्यासाठी मी व्हिडिओ बनवते. प्लीज सर, व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला पण शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट भेटली जाईल. नोट्स तुम्ही बोलता की आम्हाला नोट्स द्या. जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटेंट घेतोय तोच तुम्हाला ॲज अ नोट प्रिफर करायचा आहे. सेपरेटली कोणती नोट्स मिळणार नाही आहे, मी क्लिअर करत आहे. जर तुम्हाला हे पटत असेल तरच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. जर लेफ्ट असेल तर लेफ्ट होऊ शकता, असं काही नाही. ओके, आपण बघून घेऊया फ्रेंड्स की कोणता कोणता प्रोग्राम आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा आहे. तर बघा, पहिल्यांदा बघा फ्रेंड्स, क्वेश्चन काय येतो. क्वेश्चन असा आलेला आहे की डिफाईन एक्सेप्शन कॉल्ड नो मॅच एक्सेप्शन. आपण एक्सेप्शन बघितलेले आहेत कोणते कोणते आहेत, पण त्यांनी सांगितलेलं आहे की एक एक्सेप्शन हे करा, डिफाईन करा. तो असेल नो मॅच एक्सेप्शन दॅट थ्रोन वेन द पासवर्ड ॲक्सेप्टेड इज नॉट इक्वल टू MSBT राईट द प्रोग्राम. जर पासवर्ड हा इक्वल नसेल MSBTच्या तर नो मॅच एक्सेप्शन एरर किंवा एक्सेप्शन ऑकर करा. तर तो कसा होणार आहे फ्रेंड्स, तर बघून घेऊया. सर्वांचा पॅटर्न सेम राहणार आहे फ्रेंड्स, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे मी कसं एक्सप्लेन करतोय तो. तर बघा, पहिल्यांदा आहे ना मी युजर डिफाईन एक्सेप्शन क्रिएट करतो. ओके, तो कसा क्रिएट करायचा, तर पहिला आपल्याला माहिती पाहिजे की आपण कोणतं एक्सेप्शन क्रिएट करायचं आहे, तर तो आहे नो मॅच एक्सेप्शन. सो नो मॅच एक्सेप्शन आपल्याला करायला लागेल. तर मी पहिल्यांदा घेणार क्लास नो मॅच एक्सेप्शन एक्सटेन्स एक्सेप्शन. म्हणजे हा काय आहे, एक एक्सेप्शन आहे. नो मॅच एक्सेप्शन आहे, एक्सेप्शन आहे. त्याच्यामध्ये मी परत घेतला नो मॅच एक्सेप्शन. हा कोणत्या टाईपचा एक्सेप्शन आहे, तर स्ट्रिंग टाईपचा एक्सेप्शन आहे. आणि त्याच्यामध्ये मी टाकला मेसेज. ओके, हा तुम्हाला बाय हार्ड करावं लागेल. ट्रिक वगैरे पण मी सांगितलेला. आणि हा जो मेसेज आहे तो सुपर कीवर्डच्या आतमध्ये जो मेसेज असेल तो येईल. एक्सेप्शनला ओपन केला, तो क्लोज करा. नो मॅच एक्सेप्शनच्या फंक्शनला ओपन केला, त्याला पण क्लोज करा. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला क्रिएट करायचे क्लास. कोणत्या नावाची क्लास करा, समजा तुम्ही तर टेस्ट नावाची क्लास करा, अंतरा नावाची क्लास करा, कोणत्या पण नावाची तुम्ही तर क्लास क्रिएट करू शकता. ओके, आता बघा, इथे मी घेतला पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट. मी तुम्हाला सांगितलं होतं जो काही तुमचा ट्राय असेल, कॅच असेल, ते तुमचं नेहमी मेन फंक्शनच्या आतमध्ये येईल. आता मी स्ट्रिंग पास म्हणजेच पासवर्ड नावाचं मी ABC नावाचं एक स्ट्रिंग ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे मी डिक्लेअर केलेली आहे की ती ABC नावाची स्ट्रिंग आहे. ओके, तर ABC इक्वल टू MSBT आहे, नाही आहे, म्हणजे आपला काय आहे, इनव्हॅलिड आहे. तर तो कसं दाखवायचं, तर ते खालती समजून घ्या. बघा, ट्रायमध्ये मी टाकला इफ नॉट इक्वल टू, म्हणजे हा काय आहे, नॉट इक्वल टू सिम्बॉल आहे. पास डॉट इक्वल्स MSBT. जर पास नॉट इक्वल टू MSBT असेल तर थ्रो करा, काय थ्रो करा न्यू नो मॅच एक्सेप्शन. कुठला, हा नो मॅच एक्सेप्शन इनव्हॅलिड पासवर्ड. ओके,
समजला कोणता एक्सेप्शन मी केला? हा एक्सेप्शन घेतला, तो स्ट्रिंगमधला आहे, तो मेसेज आहे, तो काय आहे? इनव्हॅलिड पासवर्ड. ओके, आय होप तुम्हाला हा इथपर्यंत कन्सेप्ट समजलेला असेल. पुढे बघा, पुढचं काय बघा. इतकं झाल्यानंतर त्याच्याच खालती काय करायचं फ्रेंड? स्ट्रिंग ॲक्सेप्टेड दिसतोय बघा. system.out.println काय? पासवर्ड ॲक्सेप्टेड. एवढं समजलं तुम्हाला? हेच इथं बघा, याच्यामध्ये जे ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये सर्व आपण केलेला आहे. ओके, आता जर एक्सेप्शन आहे बघा, इथे ABC आहे आणि आपल्या इक्वल टू काय पाहिजे? MSBT पाहिजे आहे, नाही आहे, म्हणून मी इथं कॅच केला एक्सेप्शन. कोणता आहे? नो मॅच एक्सेप्शन, आणि त्याच्या पुढे आपण घेतलेला आहे ई. ओके, ई ऑब्जेक्ट फॉर नो मॅच एक्सेप्शन. मग इथं काय येईल? system.out.println ई डॉट गेट मेसेज. जो तुमचा ऑब्जेक्ट थ्रू ह्या गेट मेसेजला माझा जो काय मेसेज आहे तो काय होणार आहे? डिस्प्ले होणार आहे. तर आपल्या आउटपुट काय येणार आहे? तर आउटपुट येणार आहे इनव्हॅलिड पासवर्ड. आउटपुट मला इथं लिहायला जागा भेटली नाही, तुम्ही आउटपुट करा आणि त्याच्या जागी हा इनव्हॅलिड पासवर्ड लिहून द्या. पहिला कोडचा तुम्हाला मिळालेला आहे कोड, क्वेश्चनचा कोड भेटलेला आहे नोटबुकमध्ये, नोट डाऊन करून घ्या. खूप सिम्पल वेनी तुम्हाला समजवलेला आहे. दुसरा कोड बघून घ्या फ्रेंड्स. तर बघा दुसरा काय आहे, तो पण सेम आहे, फक्त थोडासा काय चेंज होईल. तो बघा, राईट अ प्रोग्राम टू क्रिएट युजर डिफाईन एक्सेप्शन. कोणता? मिनिमम बॅलेन्स. थ्रो अन एक्सेप्शन वेन द बॅलेन्स इज बिलो 500 रुपीज. तिकडं जर मॅच नसेल तर हे होता, पण इकडे काय 500च्या बिलो असेल तर हे प्रोग्राम एक्झामला येणारच आहेत फ्रेंड. ओके, आता बघा काय करा, क्लास घ्यायची आहे मिनिमम बॅलेन्स एक्सेप्शन. जो मीन बॅलेन्स आहे तर मी क्लास घेतला आहे मीन बॅलेन्स एक्सेप्शन. एक्सटेंड्स एक्सेप्शन, ज्या एक्सेप्शनला मी काय केलं आहे? एक्सटेंड केलेला आहे. नंतर घेतला मीन बॅलेन्स एक्सेप्शन, स्ट्रिंगमध्ये टाकला मेसेज. ओके, स्ट्रिंगमध्ये टाकला मी मेसेज. सेम टाईप मग जसं केला त्याचप्रमाणे इथे केलेला आहे. आणि सुपरमध्ये मेसेज टाकला. आता मी घेतले, मी क्लास बँक नावाची घेतलेली आहे. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंटला ओपन केला. त्याच्यामध्ये मी इंटिजरमध्ये बॅलेन्स टाकलेला आहे 300. इज इट इक्वल टू द 500? इज इट इक्वल? नो ना, जर इक्वल नाही आहे तो काय बोलला आहे? जर लो असेल, थ्रो द एक्सेप्शन वेन द बॅलेन्स अकाउंट इज बिलो दॅन 500. ही बिलो आहे 500च्या. येस, 300 इज बिलो दॅन 500. ओके, मग काय करणार आहे? तो एक्सेप्शन करणार आहे. ट्राय ब्लॉकमध्ये एक्सेप्शन येईल. काय कंडिशन आहे की इफ बॅलेन्स इज लेस दॅन इक्वल टू 500, तर तो काय करणार आहे? थ्रो करणार आहे न्यू मिनिमम बॅलेन्स एक्सेप्शन. थ्रो मिनिमम बॅलेन्स एक्सेप्शन, त्याच्यामध्ये काय लिहायचं? बॅलेन्स बिलो 500. ओके, आणि जर नसेल तर बॅलेन्स इज ओके. जर त्याच्यापेक्षा इक्वल ग्रेटर दॅन असेल तर तुम्ही काय करायचं? बॅलेन्स इज ओके. बट if the balance is less than the 500, which is a 300 in our case, then it is the throwing the exception, which is nothing but minimum balance exception. Okay, I think so you better understand what I want to say. Okay, then it catch the exception. Which exception it will be catch? minimum balance exception हे catch करणार आहे. त्याचं ऑब्जेक्ट असणार आहे ई, आणि system.out.println ईने गेट मेसेजला कॉल करणार आहे. म्हणजे जो काय तुमचा मेसेज असेल तो गेट केला जाईल, जो तुमचा मेसेज आहे तो प्रिंट होणार आहे. आणि याचा आउटपुट फ्रेंड आहे, आउटपुटला एक मार्ग असतो, तो असणार आहे बॅलेन्स बिलो 500, बिकॉज अवर बॅलेन्स इज 300 विच इज सॅटिस्फाय द कंडिशन विच इज लेस दॅन द 500, दॅन इट विल बी थ्रो बॅलेन्स बिलो 500. ओके, आय होप यू विल अंडरस्टँड दॅट प्रोग्राम ऑल्सो. आता आपण तिसरा प्रोग्राम बघूया. हे जितके प्रोग्राम दिले तितके करा, तितक्यापैकी एक ना एक तरी एक्झामला येईल असं मला वाटतोय. मी जितकी तयारी केली तितक्याप्रमाणे येईलच. ओके, तर बघा, राईट अ प्रोग्राम दॅट थ्रो अन एक्सेप्शन कॉल नो मॅच एक्सेप्शन वेन द स्ट्रिंग इज नॉट इक्वल टू MSBT. सेम प्रोग्राम आपण जसं मागाशी केला, फक्त इथे आपल्याला काय करायचं आहे? स्ट्रिंग इज नॉट इक्वल टू इंडिया लिहायचं आहे. ओके, तिथं आपण मागाशी काय घेतलेला?
नॉट पासवर्ड नॉट इक्वल टू वॉट, काय घेतलेलं आपण तिथं MSBT घेतलं राईट ना, सॉरी MSBT नाही घेतलं, काहीतरी घेतलेलं आपण बघून घेऊया इतकं काय. हां, इथे काय घेतलेलं आपण MSBTच घेतलेला, पण इथं आपण पास का यूज केला फ्रेंड्स, कारण की आपण इथं पास नावाचा व्हेरिएबल यूज केला होता. इथं पास डॉट इक्वल घेतलेला, पण इथं आपण काय घेतलेलं आहे स्ट्रिंग नावाचा व्हेरिएबल घेतला आहे. बघा स्ट्रिंग घेतला आहे, स्ट्रिंगमध्ये टाकला आपण USA, सो इज नॉट इक्वल टू इंडिया. सो काय करायचं, नो मॅच एक्सेप्शन, सेम स्ट्रिंग इज नॉट मॅच, आणि आउटपुट ॲज इट इज सर्व कोड तुमचा सेम राहील. फक्त तुम्हाला चेंज काय करायचं आहे फ्रेंड्स, नो मॅच एक्सेप्शन पण तोच राहील, फक्त स्ट्रिंग STRच्या जागी USA तुम्ही तर काय पण टाकू शकता, कंट्रीचं नाव अमेरिका टाका, काही पण टाकू शकता तुम्ही, आणि हा तुमचा कोड एक्झिक्यूट होईल. ओके, समजला हा कोड. ॲज इट इज जसा आपला फर्स्ट कोड होता त्याचप्रमाणे हा थर्ड कोड आहे. ओके, आता बघा सॅलरीचं क्वेश्चन येतो एक्झामला. सॅलरीचा आम्हाला बोर्डाला पण यायला, मग डिग्रीला पण येतो क्वेश्चन. ओके, तर बघा, राईट अ प्रोग्राम टू इनपुट सॅलरी ऑफ एम्प्लॉय अँड थ्रो द युजर डिफाईन एक्सेप्शन इफ द इंटर सॅलरी इज निगेटिव्ह. सॅलरी कधी निगेटिव्ह असते, मायनसमध्ये कधी तुम्ही सॅलरी ऐकलं की ह्याला -0.1 भेटला, याला -500 रुपीज भेटलेत. नो, इट्स नॉट पॉसिबल. ओके, सो कुठला आहे एक्सेप्शन, कुठला आहे निगेटिव्ह सॅलरी एक्सेप्शन. मग मी ते घेतला क्लास घेतला निगेटिव्ह सॅलरी एक्सेप्शन, एक्सटेंड केला एक्सेप्शनला, निगेटिव्ह सॅलरी एक्सेप्शन स्ट्रिंग मेसेज पास झाला. आता त्याच्या आतमध्ये काय नाही बघा, क्लास घेतला एम्प्लॉय नावाचा, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. आता मी टाकली इथं इंटिजर सॅलरी -5,000. कधी सॅलरी -5,000मध्ये असते, नाही असते. मग मी काय घेतला ट्राय नावाचा एक्सेप्शन घेतला, त्याच्या आतमध्ये काय टाकला, इफ सॅलरी इज लेस दॅन 0, लेस दॅन 0 इज नथिंग बट मायनस. ओके, जर तुम्ही मायनसमध्ये करत असाल तर तुमची सॅलरी ही मायनसमध्ये कधीच असू शकत नाही, म्हणून इथं काय घेतलं लेस दॅन 0. तर काय करा, थ्रो करा न्यू निगेटिव्ह सॅलरी एक्सेप्शन, जो आपण क्रिएट केलं निगेटिव्ह सॅलरी एक्सेप्शन, सॅलरी कॅन नॉट बी निगेटिव्ह, सॅलरी तुमची कधीच निगेटिव्ह नसते असं तुम्ही सांगितलेलं आहे. सेम करा जर सिस्टीम मोड आउट व्हॅलिड सॅलरी, तोच करायचा. नंतर मग एक्सेप्शनला घेऊन e.get मेसेज, जो तुम्हाला मेसेज ॲक्सेप्ट करायचा आहे तो. आउटपुट काय असणार याचा, सॅलरी कॅन नॉट बी निगेटिव्ह, हा तुमचा असणारा आउटपुट. आय होप तुम्हाला कोड सर्व समजलेले असतील. पार्ट 2 कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा फ्रेंड्स. पुढची व्हिडिओ पाहिजे असेल ना तर लाईक झालंच पाहिजे, कमेंट झाला पाहिजे, तरच तुम्हाला जावाची व्हिडिओ भेटेल, नाही तर मी जावाची व्हिडिओ बनवणार नाही आहे, मला पण इतकं टाईम नाही आहे फ्रेंड्स. ओके, जर तुमचे कमेंट पॉवरफुल असतील तर नक्कीच तुम्हाला याची पुढचा पार्ट पण, म्हणजेच की 3rd युनिटचा जो तुमचा थ्रेडवाला कॉन्सेप्ट आहे तो मी तुमची व्हिडिओ नक्की बनवेन. ओके, मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.